शासनाने जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत खेड पोलिसांनी खेड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने प्रयत्न देखील सुरू केले आहेत। मंगळवारी खेड तालुक्याचे नाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरणे नाका परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी येथील अनधिकृत खोकेधारकांना तोंडी समज देऊन 1 दिवसाची मुदत देखील दिली होती। मात्र या खोकेधारकांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले। बुधवारी सकाळी खेड पोलिसांनी मात्र पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे पुलाखालील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्याचे पाहावयास मिळाले। यावेळी राजकीय हस्तक्षेप वापरून गेल्या वेळी झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत स्वतःच्या अनधिकृत खोक्याचा बचाव करणाऱ्या इसमाने यंदा देखील राजकीय हस्तक्षेप वापरण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी यंदा आक्रमक पवित्र घेत त्याला 15 मिनिटे अवधी देऊन तत्काळ दुकान खाली करण्यास सांगितले। यानंतर पोलिसांनी हा राजकीय आश्रय असलेला अनधिकृत खोका हटवला। यावेळी पुलाखाली पुन्हा पार्क केलेल्या गाड्या उचलून नेऊन पोलीस स्थानकाच्या आवारात ठेवल्या असून त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून बोलले जात होते। या कारवाईबाबत स्थानिकांमधून आणि वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे।